गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे ऑफिसमध्ये. सकाळचे 8:45 वाजता आहे आणि लाईव्हची पण माझी वेळ झालेली आहे. मी थंबनेल वगैरे बनवलेलं होतं. आत्ता सिस्टम पण माझं ऑन केलेलं आहे आणि मी आता लाईव्हला सुरुवात करणार. ब्रेकफास्ट वगैरे करून आलो. लवकर होतं इथं ब्रेकफास्ट वगैरे पण, कारण की सकाळी लवकर उठतो इथे. म्हणजे जेव्हापासून नवीन घरी शिफ्ट चालू आहे ना, सकाळी लवकर उठतो. ब्रेकफास्ट वगैरे जो असतो तो पण लवकरच होऊन जातो. मग 9 वाजता आलो की माझं लाईव्ह चालू होऊन जात असतं. आता सकाळी आलो की पहिले साफसफाई पण असते, ऑफिसची साफसफाई करायची, त्यानंतर ब्रेकफास्ट करायचा आणि त्यानंतर मग आपलं लाईव्ह घ्यायचं. काल काही कारणास्तव मला फक्त 1 तासच लाईव्ह घेता आलं, बाहेरगावी जायचं होतं. आता पूर्ण 1.5 तास घेतो आज. ठीक आहे, आज पूर्ण माझा 1.5 तास लाईव्ह इथे चालणार आहे. तुम्हाला दिसेल बघा, सिस्टम ऑन केलेलं आहे, PC ऑन झाला. आता मी लाईव्हला बसणार. हे बघा, लाईव्हची तयारी झालेली आहे. थंबनेल वगैरे मी आता अपलोड करतो आहे. बाकीचा डाटा तर मी लाईव्हमध्ये भरलेला होता. तर थंबनेल वगैरे टाकायचं. काल मी पूर्ण वेळ मार्केटमध्ये नव्हतो, पण कालच्या दिवशी ना मार्केट खूप खाली होतं आपलं. इंडेक्स, निफ्टी बँक, निफ्टी 50 हे सर्व खाली होते कालच्या दिवशी. तर मित्रांनो, आत्ताच माझं यूट्यूबचं लाईव्ह पण झालेलं आहे. लाईव्ह घेतलं 1.5 तासांचं. लाईव्ह संपलं आणि आज मार्केट जे होतं ना, खाली ओपन झालं. नंतर मार्केटमध्ये एक रिकव्हरी पण आलेली बघा मित्रांनो. म्हणजे 1 तास मार्केट थोडंसं साईडवेज होतं, त्यानंतर मार्केटमध्ये रिकव्हरी आली आणि रिकव्हरी आली IT मुळे. IT च्या कंपन्या ज्या आहेत ना, म्हणजे 1-2 सेशन झाले त्यांच्यामध्ये छान बाईंग येते. इन्फोसिस झालं, TCS, विप्रो, SCL टेक कंपनी, अशा कंपन्यांमध्ये आपल्याला छान बाईंग येताना दिसते. आज पण एखाद्या वेळेला मार्केट खालीच असतं, म्हणजे खालच्या लेवल पुन्हा आपल्याला बघायला मिळाल्या असत्या. पण त्याच्यामध्ये काय झालं की IT चा सपोर्ट मिळाला. ठीक आहे, पूर्ण सेक्टर वरती होतं. पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन निफ्टी 50मध्ये आज IT चं जास्त होतं, त्यामुळे इंडेक्स आपल्याला रिकवर होताना दिसला. बघूया, रिकव्हरी जरी झाली मार्केटमध्ये तर ते मार्केट सस्टेन होतं आहे का वरती आपल्याला समजेलच. दुपारनंतर पुन्हा आपण एकदा बघूया मार्केटला काय परिस्थिती मार्केटची. ठीक आहे, मार्केटमध्ये हेच चालूच असतं मित्रांनो. आपण आपल्या ॲनालिसिसनुसार त्याच्यामध्ये काम करायचं असतं. ठीक आहे, जातो मी आता खाली. सार्थक पण आलेला आहे. 2 दिवस सार्थक पण गावाला गेलेला होता, तो आलेला आहे खाली आणि त्याचं बँकेमध्ये काम आहे. त्याला मी आता बँकेमध्ये पाठवतो पहिले. संध्याकाळ झालेली मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेले आणि वातावरण पण थंड झालेलं आहे. दुपारच्या वेळेला तर वाटलं होतं की पाऊस येईल, पण पाऊस काय आला नाही. आभाळ आलेलं होतं खूप. कालच्या दिवशी पण बघा, खूप साऱ्या भागामध्ये गारपीट झालेली होती आणि पाऊस पण आलेला होता. इथे येवल्यामध्ये तर काही पाऊस झाला नाही. आज तयार झाला वातावरण, पण अर्ध्या तासामध्ये झटकून गेलं वातावरण पूर्णपणे. पाऊस पण आला नाही, काहीच नाही. पण आता पहिल्यापेक्षा टेम्परेचर थोडं ड्रॉप झालेलं आहे. जी गरमी होती ना रात्रीच्या वेळेला, तर आपण घरात झोपू पण शकत नव्हती, एवढी गरमी होती. आता ती गरमी आपल्याला कमी होताना दिसते थोडी. आता इथून पुढे पाऊसच येणार, त्यामुळे वातावरण पण थोडेसे थंड होत जातील आता इथून पुढे. मी मार्केटचं म्हटलं, सकाळच्या वेळेला मार्केट आपण खाली बघितलं होतं. आपण जेव्हा दीपटेक चॅनलवरती लाईव्ह होतो ना, तेव्हा 1-1.5 तास जवळजवळ मार्केट आपल्याला खाली दिसले बघा. आणि त्यानंतर मार्केटमध्ये शार्प रिकव्हरी आली आणि त्यामध्ये पण IT चे स्टॉक जे होते, इन्फोसिस, TCS, SCL टेक, अशा स्टॉकमध्ये छान तेजी होती बघा. 1200 पॉईंटने तो इंडेक्सवरती होता, IT इंडेक्स. आणि 2-4 ट्रेडिंग सेशनपासून IT मध्ये छान रिकव्हरी. ITचे स्टॉक आपल्याला छान चालताना दिसत आहे. IT मध्ये खूप मस्त सर्व स्टॉक, त्यांचे स्ट्रक्चर जर बघितले ना आपण टेक्निकल, ते पण आपल्याला छानच दिसत आहे. आणि मार्केटमध्ये हे होतं आहे, तेजी येते, मंदी पण येते, पण मार्केटवरच्या लेवलवरती सस्टेन होत नाही बघा. जेव्हा निफ्टी 26,000वरती होती, 26,000वरून खाली आली, तर त्याच्यावरती थांबतच नाही बघा. आता आपल्याला वाटलं पण होतं मध्ये मध्ये की मार्केट 30,000पर्यंत जातील, एक नवीन ऑल टाईम हाय मार्केटमध्ये बनेल, पण तसं झालंच नाही. आणि तसं पण मागच्या 1-1.5 वर्षांमध्ये मार्केटचे म्हणावे तसे रिटर्न नाही आहे. पण चला, लॉंग टर्म इन्व्हेस्टर असतो, त्याने थांबून राहिलं पाहिजे. थांबणं महत्त्वाचं असतं. ट्रेडिंगमध्ये जेव्हा एखाद्या स्टॉकमध्ये आपण एंट्री घेतो, तिथं प्रॉफिट मिळत आहे, ते प्रॉफिट पण आपण बुक केले पाहिजे. असं नाही की थांबून फायदा नाही आहे. काही जण म्हणतात की नाही, थांबतो आता. शॉर्ट टर्मसाठी प्रॉफिट बुक केलं पाहिजे. लॉंग टर्मसाठी मार्केट खाली येत असतात तिथे गुंतवणूक केली पाहिजे. असं की जेव्हा खाली येत असतात, मंदी येत असते, तिथं गुंतवणूक केली पाहिजे. हे मार्केटमध्ये करावंच लागतं आपल्याला. तर ह्या भागामध्ये गाई पण येत असतात बघा, समोर दिसतील तुम्हाला गाई. आणि इथं शेण वगैरे पडलेलं होतं, तर मग शेण जे आहे झाडांसाठी चांगलं असतं, खताचं काम करतं छान. तर मग सार्थक आता त्या बादलीमध्ये घेऊन येतो आहे, त्याचं पाणी करतो आहे आणि ते झाडांना टाकून देऊ. मग इथं आमचे गुलाबाचे काही झाडं आहे समोर लावलेली, आणि बाकीचे पण झाडं आहे, तर त्यांना मग खत म्हणून त्याचा वापर होईल शेणाचा.
तर तो बादलीमध्ये कालवतो आहे. हे समोरचं ग्राउंड पण बघा, संध्याकाळच्या वेळेला खूप लोक येत असतात इथं वॉकिंगसाठी. आता मी पण 8-10 दिवसानंतर चालू करेल. मागे माझं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे मला थोडंसं एक्सरसाइजला डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की थोडे दिवस तुम्ही आराम करा, नंतर मग एक्सरसाइज चालू करा. मग मी पण हे समोरचं जे ग्राउंड दिसतं आहे ना, तर इथेच व्यायामाला सुरुवात करेल. रनिंग वगैरेसाठी इथेच जाणार मग मी. सार्थक ते आहे, त्यांचा क्लास पण घ्यायचा आहे मला आता. सुट्ट्या आहे तोपर्यंत मी त्यांना शेअर मार्केटचं थोडं नॉलेज देतो आहे, माझा छोटा मुलगा पण आणि मोठा मुलगा पण. तर मग आता ऑफिसमध्ये घेऊन जातो त्यांना आणि थोडंफार टेक्निकलचं नॉलेज देतो. थोडं दररोज शिकवलं म्हणजे त्यांच्या पण लक्षात बसेल ते, ठीक आहे. आणि जसं पुढची बॅच चालू होईल माझी शेअर मार्केटची, मग मी त्यांना सांगेल रात्रीचे 9 वाजता तुम्ही बसा क्लासला. मग जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत अटेंड करतील मग ते, ठीक आहे. चला, आम्ही जातो आता सर्वजण ऑफिसमध्ये. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.